महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती आल्या त्यातली मोठी नैसर्गिक आपत्ती ही विदर्भ म्हणजे प्रामुख्याने पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जी आपत्ती आली ती अतिवृष्टीची आली। आत्ता जी आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये 38,77,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे। 11,000 हेक्टर जमीन नापीक झाली आहे। सोयाबीन 82% गेलं। प्रामुख्याने या अतिवृष्टीचं एक वाईट भाग असा की पिकं तर गेली, तर पिकं गेली तर त्याची नुकसान भरपाई तुटपुंजी गावांना मिळते, पुन्हा पेरणी करता येते, परंतु शेतं वाहून जाण्याचा प्रकार मराठवाड्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये बहुधा झालाच नव्हता आणि त्यामुळे माती खरवडून गेल्यामुळे पुन्हा ती शेती तयार करणं ज्याला आपण शेतीच्या परिभाषेमध्ये म्हणतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून माती आणून ती माती पुन्हा एकदा त्या शेताला वर्षानुवर्ष पीक देणारा पिकाला पूरक माती आणणं असा एक फार मोठा उद्योग आगामी काळामध्ये आहे। आपण सगळे जाणताच की इतक्या मोठ्या आपत्ती आल्यानंतर सुद्धा मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा प्रवास झालाच नाही। पालकमंत्र्यांना तर शेतीतलं काय कळतं हा मोठा प्रश्नच आहे आणि परिणामी या सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांच्या नुकसान भरपाईचे नीट पंचनामे होणं, मुळात पंचनामा आपल्याला मान्यच नाही। इतक्या प्रचंड पावसानंतर सरसकटच मदत केली पाहिजे जी 2019च्या महापुरामध्ये देवेंद्रजींनी केली। देवेंद्रजींनी पंचनामा हा विषयच उडवला आणि ज्याचं जेवढं क्षेत्र त्याला नुकसान भरपाई दिली। आताही प्रामुख्याने 2 वर्षानंतर कोल्हापूर, सांगली आणि चिपळूण भागामध्ये जो पूर आला आणि आता मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याची स्थिती हीच आहे की पंचनामे कसले करता। हे क्लिअर आहे की सगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे 2019 साली माननीय देवेंद्रजींनी जो GR काढला तो ऐतिहासिक GR आहे। आजपर्यंत ह्या राज्याला अनेक मुख्यमंत्री येऊन गेले, शेतीशी ज्यांची खूप नाळ होती जोडलेली अशाने सुद्धा असा GR कधी काढला नव्हता। तो GR असा आहे की ज्याचं पीक गेलं, इथे तर जमीन गेली, ज्याचं पीक गेलं त्याने जर कर्ज काढलं असेल त्याचा रेट ठरलेला असतो जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त नॅशनल बँकेचा असतो। ज्यांनी कर्ज घेतलं त्याची पूर्ण कर्जमाफी, ज्यांनी कर्ज घेतलं नाही स्वतःच्या पैशाने शेती केली त्याला तिप्पट दर। म्हणजे जर खरीप पिकाला NDRFचा नियम हा 6,800 रुपये हेक्टर आहे तर डायरेक्ट देवेंद्रजीने तो तिप्पट म्हणजे 20,400 केला। बागायत पिकाला NDRFचा रेट 18,000 आहे, तो डायरेक्ट तिप्पट म्हणजे देवेंद्रजीने 54,000 केला। आणि लॉंग टर्म फळं देणारी जी झाडं असतात नारळ, सुपारी, आंबा, काजू त्याला 25,000 रुपये हेक्टर होतं, डायरेक्ट 75,000 हेक्टर केला आणि त्यामुळे 9,600 कोटीची नुकसान भरपाई दिली गेली। आता 10,000 कोटीचं जे पॅकेज घोषित केलं आहे त्याची फोड सरकारने एकदा मांडावी। रस्ते खराब झाले त्यांना पैसे देणं, धरणं खराब झाले त्यांना पैसे देणं द्यायला पाहिजे, पण ती तुम्ही आज नाही खर्च करणार आहात, ते 2-3 वर्षामध्ये खर्च करणार आहात। शेतकऱ्याला त्याचा डायरेक्ट बेनिफिट काय? शेतकऱ्याला डायरेक्ट बेनिफिट तेव्हाच मिळेल की ज्यावेळेला त्याची कर्जमाफी होईल, ज्यावेळेला त्याला तिप्पट भरपाई मिळेल, घरं पडली त्याच्यामध्ये दुरुस्तीसाठी पैसे मिळतील, जमीनदोस्त झाली त्याच्यासाठी 4 लाख रुपये मिळतील, ते बांधेपर्यंत दरमा भाडं मिळेल। म्हणजे 1900 GR मध्ये घर बांधायला 2 वर्ष लागणार असेल तर प्रतिमाह 3,000 रुपये आणि वर्षभराचे ॲडव्हान्स 36,000 रुपये असं आपण घरभाडं पण दिलं। दुकानदारांना आपण 50,000 रुपये दिले आणि त्यामुळे हे मराठवाड्यात नाही, पीक विमा हा तर एक मोठाच विषय, माझा तो दुसरा मुद्दा आहे। आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये जे शेतीचं नुकसान झालं आहे त्याचा अजून कशाला पत्ता नाही। दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सरकारला हा इशारा देऊ इच्छितो की दिवाळीपर्यंत तुम्ही टोकन का होईना नुकसान भरपाई दिली नाही तर दिवाळी शेतकऱ्यांची होणार नाही। घुगे साहेबांनी केलेला मुद्दा आणखी महत्त्वाचा उपस्थित केलेला आहे की पीक विमा हा 5 वर्ष सलग, आपण रेकॉर्ड करून बघा, हे सगळे शेवटी कॉम्प्युटराइज युग आहे, 5 वर्ष सलग सरासरी 3100 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये मिळाला। आपल्याला माहिती आहे की पीक विम्याचं कसं असतं प्रमाण, तर 10 रुपये प्रीमियम ठरला तर 2.5 रुपये शेतकरी देतो आणि 7.5 रुपये केंद्राने आणि राज्याने निम्मे द्यायचे असतात।
आणि 2.5 रुपये 10 रुपयाच्या अगेन्स्ट प्रीमियम भरून त्याला भरभरून विमा मिळाला. या 2 वर्षामध्ये विमा कंपन्या एकतर विम्यासाठी पुढे यायला तयार नाहीत. याचं कारण काही ठिकाणी सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी विमा कंपन्यांची ऑफिसेस फोडली आणि जे वातावरण आहे ते काही फार कंपन्यांनी पुढे यायला पूरक नाही. परिणामी एकूण महाराष्ट्रामध्ये जे 6 विभाग आहेत त्यातल्या 4 विभागामध्ये इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स घेण्यासाठी पुढे झाले नाहीत. जे आले आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारोबार चालवलेला आहे. आपल्याला 2 वर्षातले फिगर्स येत आहेत की ह्या इन्शुरन्स कंपन्यांना फायदा किती होतो आहे. 2000 कोटी 2200 कोटी अशा प्रकारचा फायदा या इन्शुरन्स कंपन्यांना होतं. याचं कारण अडला हरी आणि गाढवाचं पायधरी. त्यामुळे कंपन्या पुढे देत नाही म्हणजे त्यांना द्यावं लागेल. आणि त्यामुळे देवेंद्रच्या काळामध्ये नुकसान भरपाई मिळायची, पीक विमा मिळायचा. म्हणजे कधीकधी गमतीने शेतकरी म्हणायचा की उत्पन्न आलं बरा पाऊस होऊन त्याच्यापेक्षाही जास्त पैसे मिळतात. आणि त्यामुळे ही एक प्रमुख मागणी आज या ठिकाणी मी करतो आहे. बाकी विषयांच्या बाबतीमध्ये तुम्ही जसे प्रश्न विचाराल तसं मी उत्तर देईन. हां भाजपाची भूमिका हे खरं आहे की पुन्हा एकदा अफगाणिस्तानामधल्या घटनेनंतर काश्मीरमधला आतंकवाद थोडा वाढला आहे. भारत सरकारी अतिशय कडाईने अतिशय कठोरपणे त्याचा सामना करत आहे. आत्ताच बातमी आली त्याप्रमाणे 6 दहशतवाद्यांना ठार केलं वगैरे अशा बातम्या आहेत. आणि ह्या सगळ्या घटनांना पाकिस्तानची फूस आहे. त्यामुळे देशभरामधल्या लोकांची भावना आहे की बा यांच्याशी व्यापारी संबंध, सांस्कृतिक संबंध, खेळाचे संबंध सगळे तोडले पाहिजे. पण दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की बा शेवटी एखाद्या देशामधला जो आतंकवाद आहे तो तिथल्या सर्वसामान्य माणसाला मान्य असतो आणि त्याच्या वतीने केला जातो असं काही नाही. आणि त्यामुळे शेवटी भावना महत्त्वाची असल्यामुळे याच्यामध्ये योग्य निर्णय क्रीडा खात्याने केला पाहिजे. दिवाली काली हुई किसानों की, भारतीय जनता पार्टी क्या करेगी अगर जब तक दिवाली तक मुआवजा नहीं मिला तो किसानों को? भारतीय जनता पार्टी ने प्रखर आंदोलन शुरू किया है. आपके बाजू के ज़िले में लातूर में 72 आवर्स का अनशन हुआ. हजारों आखिरी में तो 10-12 हज़ार से भी ज़्यादा किसान अनशन पर बैठे. 18 किसानों को एडमिट करना पड़ा. लेकिन यह सरकार यह पूर्णपणे भावना शून्य है. उन पर उसका कुछ परिणाम नहीं होता. जिला पालक मंत्री भी इतने बड़े अनशन पर वहाँ विजिट देने के लिए भी नहीं गया. कलेक्टर को भी दम दिया गया कि आप वहाँ नहीं जाएंगे. तो अभी उसकी नेक्स्ट स्टेप लातूर वाले तय कर रहे हैं. जगह जगह पर इस प्रकार के मोर्चे निकालना, सरकार को कंपेल करना, ये तो बीजेपी करेगी विरोधी पक्ष के नाते. ये कोई छोटा विषय नहीं है कि जो बीजेपी अपने कार्यकर्ताओं के माध्यम से चंदा इकट्ठा करके करे. ये तो सरकार को ही करना पड़ेगा और सरकार ये निर्णय करे इसलिए हम भारी आंदोलन करेंगे. सर तुमची केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार असल्यामुळे शेतकऱ्याला किती मुआवजा देण्याचं असं आहे की केंद्रामधून मिळणारी मदत ही नेहमीच तुमच्या मागणीपेक्षा कमी राहणार. कारण संपूर्ण देशभरामध्ये त्यांना एकाच वेळेला अनेक राज्यामध्ये आता केरळमध्ये पुन्हा पूर आलेला आहे, तिथे उत्तराखंडमध्ये आला आहे. आणि त्यामुळे वर्षानुवर्षाचा नियमच असा आहे की तुम्ही जी मागणी करता त्याच्यामधला NDRF जो हाताशी असतो, काही प्रमाणात NDRF वाढवून त्याच्यातून पैसे दिले जातात. 1900 महापुराला महाराष्ट्रात सरकार होतं. आम्ही जो प्रस्ताव पाठवला तो 10,000 कोटीचा पाठवला. आम्हाला 1800 कोटी मिळाले. बाकीची जबाबदारी त्या राज्याची असते. 1800 कोटी मिळूनसुद्धा आम्ही राज्यामधले पैसे टाकले आणि 9,600 कोटीचं पॅकेज 1 रुपया लोकांना दिला. अजित पवार म्हणाले की 35,000 कोटी GSTचे थक बाकी आहेत, ते जर केंद्राने लवकर दिले असते आणि भाजपच्या नेत्यांनी जर केंद्राकडे मागणी केली असती तर आम्हाला शेतकऱ्यांना जास्त पॅकेज देता आलं असतं. हे नाचता येणं अंगणवाकडे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून लक्ष दूर करण्यासाठी रोज ते नवाब अली जसं काही दुसरा काही उद्योगच नाही असं त्या शाहरुख खानच्या मुलाचा विषय घेऊन त्याचा वकील म्हणून भांडतायत. तसंच अजित पवारांचं आहे. आपल्याला नीट समजावून सांगितलं पाहिजे की GSTचा नियम काय आहे. तर GSTचा नियम असा आहे की ज्या दिवशी 1 रुपया कलेक्ट होईल त्याच दिवशी त्याचे 50-50 पैसे 2 भाग होतात.
रात्री 12ला सॉफ्टवेअर आपोआप 50-50 करतं. मग हे कुठले पैसे वारंवार मागत बसले आहेत? तर सुरुवातीला GST लोकांनी ॲक्सेप्ट करावा म्हणून केंद्र सरकार असं म्हणालं. जेव्हा कोविड नव्हता केंद्र सरकारने असा प्रस्ताव मांडला की तुम्ही GSTला का घाबरताय? 5 वर्ष तुम्हाला सेल टॅक्सपेक्षा कमी पैसे मिळाले तर केंद्र भरपाई देणार. मुद्दा लक्षात घेऊन द्या. पहिले 2 वर्ष ती केंद्राने भरपाई दिली. कोविडमध्ये हे कलेक्शनच झालं नाही, कारण ती भरपाई कशातून द्यायची असते तर त्याला GST काउन्सिल म्हणतात. GST काउन्सिलमध्ये काही वस्तू अशा असतात की ज्याचा टॅक्स हा केंद्राला जात नाही, राज्याला जात नाही, GST काउन्सिलला जातो. आणि त्या GST काउन्सिलमध्ये जो पैसा गोळा होतो तो नुकसान भरपाई म्हणून दिला जातो. 2 वर्ष स्मूथ चाललं होतं. 2 वर्षाच्या कोविड पिरियडमध्ये ज्या वस्तूंवर GST काउन्सिलने टॅक्स घ्यायचा आहे आणि नुकसान भरपाई द्यायची आहे त्या GST काउन्सिलकडे पैसेच आले नाहीत. तरीही GST काउन्सिल स्वायत्त असूनही केंद्राने कर्ज दिलं आणि परिणामी खूप पैसे हे देणं सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या हक्काचं 1 रुपयातला 50 पैसे हा GST 1 रुपये राहतच नाही. सॉफ्टवेअर रात्री 12 वाजता शिफ्ट करतं. हे जे पैसे आहेत ते आणि ते 35,000 कोटी वगैरे असतील असं मला वाटत नाही, कारण काय झालेलं आहे महाविकास आघाडीचं खोटं बोल रेटून बोल असं झालेलं आहे. मग त्याच्या अगेन्स्ट केंद्राने अख्खा कोविड निभावला. 6,000 कोटी रुपये उद्धवजीने चेक दाखवला की नाही की मी वॅक्सिन खरेदी करणार आहे. वाचला ना तुमचा, कारण केंद्राने डिक्लेअर केलं की 18 ते 45ला सुद्धा आम्हीच देऊ. मग ते 6,000 कोटी रुपयाचा तुमचा लिहिलेला चेक कुठे गेला? तो शेतकऱ्यांना तुम्ही द्या. सरकारी नोकरांना पगार देऊ नका असं आमचं म्हणणं नाही, परंतु पूर्ण कोविड पिरियडमध्ये आठवड्याला 2 दिवस काम करून तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कर्ज काढलं. शेतकऱ्यांसाठी कर्ज करा. महाराष्ट्रामध्ये आपलं जे सकल उत्पन्न आहे, ग्रॉस इन्कम आहे, त्या इन्कमच्या 25% कर्ज काढायला परवानगी असते. 5 वर्ष देवेंद्रजीने अतिशय व्यवस्थित राज्य चालवल्यामुळे आपलं कर्ज हे 15-15.5%च राहिलं आणि त्यानंतर सरकार गेलं. जर आता 10% सकल उत्पन्नाच्या तुम्हाला कर्ज काढायला वाव आहे, मग तुम्ही कर्ज काढायला काय अडचण आहे? आणि बाकीच्या गोष्टीसाठी कर्ज करत असता, मग शेतकऱ्यांसाठी का काढत नाही? आणि त्यामुळे केंद्राने दिलेली यादी करा ना की तुमचा 6,000 कोटीचा चेक वाचला, वॅक्सिन केंद्राने फ्री दिलं 18 ते 45 सुद्धा, हां तुम्हाला व्हेंटिलेटर केंद्राने दिले, हां 2,70,000 कोटीचं देशभरामध्ये प्रत्येकी 5 किलोप्रमाणे रेशन दिलं जे महाराष्ट्रालाही मिळालं. तुम्ही फुटकी कवडी पॅकेज म्हणून दिले नाही. PPE किट दिल्या, मास्क दिले, रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं. ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या राहिल्या बाजूला. आणि GSTची सुद्धा अत्यंत चुकीची मांडणी झालेली आहे. तुमच्या राज्यामध्ये कलेक्ट झालेल्या प्रत्येक 1 रुपयाचा 50 पैसे न मागता सॉफ्टवेअरच रात्री 12 वाजता डिस्ट्रीब्यूट करतं. सामनामध्ये आढळण्यात आला जगाने जरूर महाराष्ट्राचं जनजीवन सुरळीत असताना भाजप राजकारण करतं, लोकांना छळतं आणि मंदिरं जे आहेत ते भाजपाच्या आंदोलनामुळे नाही तर पुढच्या सूचनेनुसार उघडली. असं आहे की सामनाचे संपादक संजय राऊतांना असं वाटतं की तुम्ही तोंडाला पट्टी चिकटून फिरा. हां इकडे आमचे पत्रकार मित्र आम्हाला त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घोड्यावर चढून हार घातला राष्ट्रवादी आमदारांनी त्याबद्दल काही करा म्हणतात. इकडे आमचे दुसरे सिनियर पत्रकार असं म्हणतात की काळी दिवाळी होऊ नये म्हणून का संजय राऊतांकडे त्यांना पाठवतो. संजय राऊत म्हणतात काय बघा चूप बसायचं, कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोललात, कोविडमध्ये झालेल्या दिरंगाईबद्दल बोललात, कोविडमध्ये ज्या कुटुंबामध्ये व्यक्ती गेला त्याच्या कुटुंबाला मदत करण्यामध्ये राजकारण करतो. राजकारण नाही करतो, हे तुम्ही वाटेल ते करा. हां आत्ताच मी येत असताना एक बातमी आली आहे की एक मोठं टेंडर हे आत्ता सरकारने खूप संजय राऊत म्हणतात ना चूप न बसल्यामुळे आरडाओरडा केल्यामुळे रद्द झालं आहे. आता मला लगेच ते सांगण्याची परवानगी नाही आहे, पण तुम्हाला ते थोड्या वेळाने मिळेल. मग आम्ही गप्पा बसलो असतो तर रद्द झालं असतं का? हां सर तुम्ही आणि किरीट सोमय्या साहेब ईडीच्या संदर्भात बरंच काही हे करता, तुमचं अभिनंदन. हे चौकशा वगैरे पारदर्शक व्हायला पाहिजे. करोनाच्या काळामध्ये केंद्रातल्या 12 मंत्र्यांनी कोट्यवधी रुपयाची संपत्ती खरेदी केली असं PMOच्या वेबसाईटवर आहे. त्यांच्यावरही कारवाई करा, त्यांच्यावरही कारवाई करा. म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकतोय, पण तुम्ही पत्रकारात सिनियर आहात, तुमची माहिती बरोबर असेल. जो दोषी आहे चंद्रकांत बच्चू पाटील जो दोषी आहे सगळ्यांवर कारवाई.
त्याचं काही होतच नाही हे आता केली पाहिजे कारवाई. त्यासाठी त्याने आंदोलन करावं ना, करावी त्याने आंदोलन. कोणी अडवलं आंदोलन करायला? दिवसेंदिवस दादा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जास्त वाढायला लागल्या आहेत आणि डिझेल तुम्हा पत्रकारांना संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी रिसोर्सेस तुम्ही मागितले तर मी द्यायला तयार आहे. पण GSTच्या बाबतीत जसं तुमचं अज्ञान आहे, जे आता मी क्लिअर केलं, आता मी पेट्रोल डिझेलच्या बाबतीत करतो. 100 रुपये जेव्हा कॉस्ट असतो. एक मिनिट आता हा त्या अनुषंगानं ज्या वेळेला आपले भाजपकडून खूप आंदोलन होत होते सिलेंडरवर आणि याच्यावरती, त्यावेळेला 60 रुपये काही 500 रुपये काय जे भाव होते त्यावेळेला आंदोलन होते. त्यावेळेच्या आणि आत्ताच्या त्या तरतुदीत कायद्यात काही असा बदल झाल्याप्रमाणे हे होत असेल. आता महाराष्ट्राने जास्त कर लावला म्हणून ते वाढलं असं नाही. ते फरक काय याच्यातला सांगतो ना, सांगू. 100 रुपये जेव्हा डिझेल पेट्रोलचा दर असतो तेव्हा त्यातली 35 रुपये कॉस्ट ही परचेस कॉस्ट असते. त्यात तर तुम्हाला काही सूट देता येत नाही, कारण आपण काही लाख लिटर डिझेल पेट्रोल वापरतो. 50 पैसे जरी सूट दिली तरी केंद्र सरकार विकावं लागेल. मग ते तसंच्या तसं शिफ्ट करावं लागतं. त्यानंतर 65 पैशामध्ये निम्मा केंद्राचा कर असतो, निम्मा राज्याचा असतो. केंद्राच्या करामधून काय काय वजा होतं तर हे क्रूड असतं, कच्चं असतं ऑइल, ते फिनिश करणं, मग देशभरामध्ये ते पोचवणं, देशभराच्या डिस्ट्रीब्युटर आणि डीलरचं कमिशन देणं, हे सगळं केंद्राच्या 35 रुपयात होतं. राज्याच्या 35 रुपयात काहीच येत नाही, काही येत नाही. पंप आहेत गावोगाव, तिथे तुम्ही रांगा लावता, डिझेल पेट्रोल घेता. मग तुम्ही मला एक सांगा की 35 रुपये परचेस कॉस्ट गेली, उरलेल्या 65मध्ये 32.5 रुपये दोघांना मिळाले. केंद्राच्या 32.5मधून 20-22 रुपये खर्च झाले. राज्याच्या 32.5 म्हणून काहीच खर्च नाही झाला. तर राज्याने कमी करायचं, जसे गुजरातने केले, गोव्याने केले, ते BJPत नाही तर काँग्रेसच्या छत्तीसगडने केले. त्यामुळे तिथे पेट्रोल डिझेल हे 20-30 रुपयांनी कमी आहे. बरं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रस्ताव मांडला की एकच वस्तू आता GSTच्या बाहेर राहिली, पेट्रोल डिझेल. ती GSTत घेतली नाही घेतली की ताबडतोब 30 रुपयाने डिझेल पेट्रोल कमी होईल. किती? 30 रुपयाने. का विरोध केला अजित पवार? तुम्हाला हा आयता 32.5 रुपयाचा मलिदा हवा म्हणून विरोध केला ना तुम्ही. मग लोकांची काळजी तुम्हाला असेल तर तुम्ही डिझेल पेट्रोल GSTमध्ये जाऊ द्या. गेल्या आठवड्यात सर्वात हिंगोली जिल्ह्यात 3 शेतकऱ्यांना आत्महत्या केली. आपला आता या ठिकाणी दौरा आहे. बहुतांश काही लोक येऊन गेले, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याची स्थिती बिघाड आहे. त्या संदर्भात आपण काही जिल्हा प्रशासनाशी किंवा या संदर्भात काहीतरी भूमिका निश्चित अशी भूमिका जाहीर करा. आम्ही सगळ्या जिल्ह्यांना आता म्हणजे सर्वदूर आत्महत्या, आणि आत्महत्या आता शेतकऱ्यांच्याच नाहीत, व्यापाऱ्यांच्या पण वाढायला लागल्या. कारण कोविड पिरियडमध्ये धंदा झाला नाही, दुकानचं ऑफिसचं भाडं द्यावं लागलं, बँकेचं व्याज द्यावं लागलं, आणि या सगळ्यातून व्यापारी पण पिचलेला आहे. तर आम्ही सगळ्या जिल्ह्यांना आता हा आग्रह धरतो आहे की नजीकच्या 8-10 दिवसामध्ये सगळ्यांनी मोठे मोर्चे कलेक्टर कचेरीवर काढलं पाहिजे. कारण ह्या सरकारला मारे ते संजय राऊत त्यांच्या अग्रलेखातून दावा करू देत, पण हे मान्यच करेल सामान्य माणूस की BJPने आंदोलन केल्यामुळे शेवटी तुम्हाला मंदिरं उडावी लागली. BJPने आंदोलन केल्यामुळेच व्यापाऱ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला अधिक अवर्स दुकानं उघडं ठेवायला, म्हणजे व्यापाऱ्यांनी शेवटी डिक्लेअर केलं की तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही उघडणार. मग तरी संजय राऊत म्हणणार का की नाही आम्ही प्रशासनानेच केलं. तसं या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची काळी दिवाळी या विषयामध्ये विरोधक म्हणून आमच्या हातात एवढंच आहे ना की आम्ही प्रेशर क्रिएट करणं. तर ते तुम्हाला सांगितलं की लातूरचं 10-12 हजार शेतकरी 3 दिवस उपोषणाला पण बसवले. साधं मुख्यमंत्री कार्यालयातून फोन नाही आला, उपोषण संपवण्यासाठी तर फोन यायला पाहिजे की काळजी करू नका आम्ही काही करतो, कोण नाही. मला शेवटी फोन आला, मी संभाजीराव पाटील असं म्हटलं की बा हे प्रातिनिधिक 72 तासाचं उपोषण होतं, 18 जण ॲडमिट झाले, तुम्ही आता हे संपवलं पाहिजे, आणि मग ते उपोषण संपलं. देश 100 कोटी डोसचा सण साजरा करणार आहे. 100 कोटी डोसेस. हां, आपली काय भूमिका आहे त्याच्यामध्ये? काय सण साजरा करणार आहात? सगळ्या देशभरी सूचना मिळाली. काल बहुधा 99 कोटी वगैरे गेलं. ज्या दिवशी 100 कोटी होईल तेव्हा सगळ्या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करणारे बोर्ड्स लावायचे आहेत, आणि ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सिनेशन होतं त्या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांचे सन्मान करायचे. साहेब, आपण काल ED बद्दल नांदेडमध्ये बोलला होता.
कशाबद्दल? नांदेडला हां हा तर आता ईडी नुकतेच आता हर्षवर्धन पटल्यावर त्यात म्हटले की भाजपत गेल्यापासून चौकशी नाही निवांत करू लागली. तर परदेश देशमुख आपण काय सांगाल तर ते बोलतो. हर्षवर्धन पाटलांशी मी ताबडतोब बोललो. मी तुम्हाला नंबर देतो, तुम्ही बोला. ते असं म्हणाले की काँग्रेसमध्ये असताना गटबाजी, रोजची भांडणं, एकमेकांचे पाय ओढणं, ह्याच्यातून मी BJPत गेलो, आता मला शांत झोपला, असं ते वाक्य. आम्ही ते ऐकलं, त्याच्यानंतर त्यांनी खुलासा केला. हां, काय नंतर हे झालं, ते ज्यावेळेस बातमी हे झाल्यानंतर त्यांनी नंतर हे केलं. म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो, मगाशी तुमच्या केंद्रीय मंत्र्यांच्या वेळेला मी म्हटलं आहे, हर्षवर्धन पाटील कशाला, चंद्रकांत पाटील दोषी असेल त्याची पण इन्क्वायरी लावून ठेवा. चला काय चहावर देणार कसं आहे ना काही पत्रकारांच्या. हां, म्हणजे आपल्या पक्षाच्या मार्फत यापूर्वी बऱ्याच वेळा असे आरोप झाले की राज्यातली जी साखर कारखानदारी आणि सहकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये फार मोठे भ्रष्टाचार झालेले आहेत. काही कारखाने वेगळ्या पद्धतीने विकल्याचे प्रकार झाले. मग हा सगळा प्रकार असताना आता हीच कारखानदारी वाचावी म्हणून दिल्ली दरबारी जे आपले काही प्रयत्न चालले ते नेमकं काय? पुन्हा एकदा रामभाऊ माळगी, नाही एक मिनिट, माझी खरंच मनापासूनची इच्छा आहे की तुमच्यापैकी काही जणांची तयारी असेल तर एक रामभाऊ माळगी प्रबोधिनी नावाची इन्स्टिट्यूट आपण डेव्हलप केलं, जाऊन बसून अभ्यास केला पाहिजे. साखर कारखानदारीमध्ये एखाद्या कारखान्याला बरा प्रॉफिट झाला तर FRP पेक्षा जास्त पैसे दिले गेले, त्याच्यावर इन्कम टॅक्स लावला जो 700 कोटी आहे, कारण तो अनेक वर्ष केस चालली आहे. हे 700 कोटी रुपये जर द्यायचे म्हटले, बरं फायदा झाला शेतकऱ्यांचा, हां ह्यांनी प्रॉफिट शिल्लक ठेवायला पाहिजे होतं. मग तर ह्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांचा कारखाना आहे, FRPच्या वर फायदा झाला आहे वाटा, तर त्याच्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने टॅक्स लावला जो 700 कोटी रुपये सगळ्या महाराष्ट्राचा. मरतीलच साखर कारखाना, त्याला प्रोटेक्ट करा, ह्या इन्कम टॅक्स वाचवा असं आम्ही म्हणायला गेलो. आम्ही 200, 250 कोटीचे कारखाने NPA टाका आणि 15 कोटीला विकत घ्या याचं समर्थन करत नाही आहे. कल से आपकी एक बड़ी न्यूज आ रही कि चंद्रकांत दादा हसले. मी सतत हसत असतो. अशोक चव्हाण यांच्यावर ईडीचे चौकशी होणार म्हणून तुम्ही हसले, तर ते खबर पक्की आहे का? कशावर काय हसले तुम्ही? I am not authority of ED. I am not authority of income tax. I am not authority of CBI. पण त्यांनी आता काय करत मग मी रडू. त्यांनी मला प्रश्न विचारला की आता अशोकराव चव्हाणांची पण ED सुरू होणार का? मी हसलो. आता हसण्याचा तुम्ही अर्थ असा लावलात की मला त्याबद्दल काही सूचक म्हणायचं. 26 तारखेला मात्र किरीट सोमय्या नांदेडला जात आहेत. सर्व घोटाळेबाजांना 26 हां, आता काय त्यांचं रोज काय चाललंय आपण पाहता. आत्ता त्यांचा मला फोन आला की एक 1500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दादा कॅन्सल झालं, अभिनंदन तुझं. म्हटलं ते पाठवा, मी नीट वाचतो, नाही तर काहीतरी ते वेगळंच असायचं. पण ते खरं आहे. सर्व घोटाळेबाजांना ठाकरे सरकार पाठीशी घालतंय असं किरीट सोमय्या म्हणाले. कोणाला? सगळे जे घोटाळेबाज आहेत त्यांना ठाकरे सरकार पाठीशी घालतंय असं किरीट सोमय्या. खरंच आहे ना. किरीट सोमय्या कशाला म्हणायला पाहिजे? खरंच आहे ना. अनिल देशमुखांची एव्हानात 350 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली. तुमची जप्त होईल काय? म्हणजे काहीतरी त्यांना एकाही कोर्टाने रिलीफ दिलं नाही. मग दोषी आहेत की नाही? त्यांना पाठीशी, अनिल परबांना पाठीशी. आता अनिल परबांचा तो जो बंगला आहे किंवा रिसॉर्ट आहे त्याच्या बाबतीमध्ये किती विषय समोर आले आहेत. आणि त्यामुळे किरीट सोमय्या म्हणण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासन या सगळ्या भ्रष्टाचारांना पाठशी घालत आहे. सर, आने वाले चुनाव जो है उसमें पक्ष गठबंधन करने वाला है क्या? किससे? किसी भी पक्ष से, और मनसे से आपकी बात चल रही तो उसके बारे में क्या कहेंगे? मनसे बरोबर कुठलाही युतीचा प्रस्ताव नहीं. मनसे के साथ युति का कोई प्रस्ताव नहीं. हमारे साथ ऑलरेडी 5 पक्ष है. RPI है, महादेवराव जानकर जी का राष्ट्रीय समाज पक्ष है, विनायकराव मेटे जी का शिव संग्राम है, हमारे सदावो खोत की रैयत है और विनय कुरत जी का जन स्वराज्य है. इन सबको लेकर हम चुनाव लड़ेंगे और हम जीतेंगे भी. हमने ये जिला परिषद के बाई इलेक्शन में भी दिखाया कि हम अकेले लड़कर भी हमारी फिगर सबसे ज़्यादा है. और जिस शिवसेना का मुख्यमंत्री उनकी 12 है, हमारे 23 है. हाँ, तीनों की मिलकर ज़्यादा बनती है, मान्य है, लेकिन तीनों इकट्ठा लड़ नहीं पाए. साहस ही नहीं इकट्ठा लड़ने का. जब इकट्ठा लड़ते हैं तो बगावत जिस प्रकार की होगी उसको वो कंट्रोल नहीं कर पाए.
तो हमारे ऑलरेडी 5 पक्ष है, हम साथ में रहेंगे। MIM साथ में आई कोई प्रस्ताव ही नहीं। MIM, मनसे, फिर बीच में ये संभाजी ब्रिगेड का विषय है, ऐसे कोई विषय ही नहीं। ऑलरेडी जितने पक्ष है काफ़ी है। दादा, एक-